हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अपलिंक कोडर. सो गाईज, आपण लास्ट व्हिडिओमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केला होता. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केला होता आणि दोन माझे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते चॅनलवरती चेक करू शकता. त्याचसोबत आपण लास्ट व्हिडिओमध्ये वॉटरफॉल मॉडेल हा पॉईंट कवर केला आहे. ओके, म्हणजे वॉटरफॉल मॉडेलचं वर्किंग कसं आहे. तो जुना मॉडेल आहे, बट स्टील तो कसा इफेक्टिव्हली यूज केला जातो त्याचं आपण एक्सप्लेनेशन वगैरे बघितलं आहे. नाव वी आर स्टार्टिंग इन्क्रिमेंटल प्रोसेस मॉडेल, रॅड मॉडेल. ओके, लेट्स सी. आता इन्क्रिमेंटल प्रोसेस मॉडेल काय आहे आणि देन रॅड मॉडेल काय आहे हे आपण बघूया. फर्स्ट, एक्सप्लेन इन्क्रिमेंटल प्रोसेस मॉडेल युजिंग सुटेबल डायग्राम. असा क्वेश्चन पडतो, 4 मार्कासाठी असतो. ओके, किंवा 2-2 मार्कासाठी डिवाइड करून क्वेश्चन विचारला जातो. इन्क्रिमेंटल मॉडेल एक्सप्लेन करा आणि रॅड मॉडेल एक्सप्लेन करा. सो तुम्हाला त्याच्या हिशोबाने मी तुम्हाला आन्सर तयार करून दिलं आहे. बिफोर स्टार्टिंग डिस्क्रिप्टिव्ह आन्सर आपण थोडंसं डायग्रामॅटिकली अंडरस्टँड करूया ह्याला. ओके, आता इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसतं आहे. ही फर्स्ट इन्क्रिमेंट आहे, ही सेकंड आहे, ही थर्ड आहे. ओके, आता कम्युनिकेशन, प्लॅनिंग, मॉडेलिंग, कन्स्ट्रक्शन अँड डिप्लॉयमेंट हे 5 स्टेजेस आहेत. इन वन ग्लान्स तुम्हाला असं वाटेल की हे एक सिमिलर टू द वॉटरफॉल मॉडेल्स तर आहे, बट ह्याच्यामध्ये कसं होतं, एक इन्क्रिमेंटमध्ये सॉफ्टवेअरचं डेव्हलपमेंट केलं जातं. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही एक ई कॉमर्स साईट तुम्ही डेव्हलप करताय. आता ई कॉमर्ससाठी तुम्हाला काय करायला लागणार, ई कॉमर्स. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण मॉडेलमध्ये डिवाइड करू शकते. फर्स्ट लॉग इन पेज, देन होम पेज, देन प्रोडक्टचं पेज. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडं एक कार्ट पेज होणार. त्याच्यानंतर म्हणजे एक रिव्ह्यू पेज असेल, प्रोडक्ट रिव्ह्यूचं पेज. देन माय ऑर्डरचं पेज असतं आहे. देन पेमेंट ऑप्शनचं एक पेज असणार आहे. असे बरेचसे तुमच्याकडं फॉर द ई कॉमर्स साईटसाठी असणार आहेत. ओके, आता हे काय झाले, तुमचे प्रत्येक मॉडेल्स तयार झाले. आता फॉर एक्झाम्पल मला फर्स्ट मॉडेल डेव्हलप करायचं आहे. मग फर्स्ट इटरेशनमध्ये मी काय करणार, माझं फर्स्ट मॉडेल तयार करणार. ओके, आता इथं बघा, मला लॉग इन मॉडेल तयार करायचं आहे. फर्स्ट इटरेशनमध्ये मी गेले, लॉग इन मॉडेलचं मी काय केलं, कस्टमरबरोबर कम्युनिकेशन केलं की मला लॉग इन मॉडेलमध्ये तुम्हाला कसं पाहिजे लॉग इन मॉडेल. ओके, त्याच्यासाठी मग प्लॅनिंग तयार केलं. सेकंड काय झालं, प्लॅनिंग तयार केलं. त्या प्लॅननुसार अकॉर्डिंग आपण काय केलं, एक मॉडेल तयार केला आणि त्याचं डिझाईन तयार केलं. देन त्याचं कोडिंग कन्स्ट्रक्शन केलं आणि त्या कोडचं टेस्टिंगसुद्धा केलं. आणि ॲट द एंड काय केलं, डिप्लॉयमेंट म्हणजे ते कस्टमरला दाखवलं, कस्टमरकडनं रिव्ह्यू घेतला, ह्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट असतील तर त्या केल्या जातील. देन आपण काय करणार, स्टार्ट करणार सेकंड इन्क्रिमेंट. आता सेकंड इन्क्रिमेंटमध्ये आपण काय करणार, लॉग इन मॉडेलमधले जे काही इम्प्रूव्हमेंट्स असतील त्या पण कवर करणार. त्याचसोबत आपण काय करणार, आता होम पेजचं जे काही कन्स्ट्रक्शन असेल ते आपण स्टार्ट करणार. मग पुन्हा होम पेजसाठी पुन्हा एकदा कम्युनिकेशन होईल, पुन्हा प्लॅनिंग होईल, पुन्हा डिस्कशन झाल्यानंतर पुन्हा मॉडेलिंग होईल, पुन्हा कन्स्ट्रक्शन होणार, त्याचं टेस्टिंग होणार, देन डिप्लॉयमेंट. आणि त्याच्यामधले जे काय बग्स असतील, जे प्रॉब्लेम्स असतील ते पुढच्या इटरेशनमध्ये फिक्स केले जातील. ओके, हे काय झालं, स्टेप बाय स्टेप आपलं डेव्हलपमेंट झालं. ह्याच्यामध्ये काय होतं, जे आधीच्या म्हणजे रिलीजमधले जे प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही बग्स असतील, जे कस्टमरला इम्प्रूव्हमेंट हवे असतील, त्या सगळ्याचं काय होणार, इम्प्रूव्ह होणार सेकंड इन्क्रिमेंटमध्ये. हे झालं इन्क्रिमेंटल मॉडेल. आता हे कसं होतं, एक त्याला टाईमलाईन असते प्लस कस्टमरच्या रिव्ह्यूसोबत त्याचं वर्किंग होतं. ओके, लेट मी क्लीन धिस. आपण पुढे स्टार्ट करूया. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा डिस्क्रिप्शनमध्ये काय दिले, तर इन्क्रिमेंटल मॉडेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲन इटरेटिव्ह एन्हान्समेंट मॉडेल. आता इन्क्रिमेंटल मॉडेलमध्ये इटरेशन्स होतात. हा फर्स्ट इटरेशन, हा सेकंड इटरेशन, हा थर्ड इटरेशन, असे इटरेशन होतात, त्याच्यामध्ये एन्हान्स होतो. सो त्याला आपण इटरेटिव्ह एन्हान्समेंट मॉडेल म्हणतो. इन दिस मॉडेल द सॉफ्टवेअर इज बिल्ड इन ॲन इन्क्रिमेंटल फॅशन. मल्टिपल इन्क्रिमेंट्समध्ये आपलं काय होतं, सॉफ्टवेअर डेव्हलप होतं.
Figure shows the project is divided into small subset called as increments and are implemented individually. आता मी सांगितलं होम पेज, लॉग इन पेज, कार्ट पेज, प्रोडक्ट पेज हे काय झाले इंडिव्हिज्युअल मॉडेल्स तयार झाले आणि त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल मॉडेलला काय म्हटलंय आपण इन्क्रिमेंट्स म्हटले. ओके, आणि ते काय होतात इंडिव्हिज्युअली इम्प्लिमेंट केले जातात. देन each linear sequence produces deliverable increment of the software. आता प्रत्येक लिनियर सिक्वेन्स हा एक सिक्वेन्स झाला. ॲट द एंड एक डिलिव्हरेबल आपल्याकडे काय होतो प्रोडक्ट तयार होतो. तो आपण कस्टमर बरोबर डिस्कस करतो. ओके, सो द इन्क्रिमेंटल मॉडेल इज इटरेटिव्ह इन नेचर. इन्क्रिमेंटल मॉडेलचं नेचर काय आहे की प्रत्येक वेळी इटरेट करायचं आहे. प्रत्येक वेळी मॉडेलमध्ये चेंजेस करायचे आहेत, नवीन मॉडेलवरती काम करायचं आहे. मॉडेलमध्ये चेंजेस करायचे आहेत, नवीन मॉडेलमध्ये काम करायचं आहे. हे झालं इटरेटिव्ह इन नेचर. व्हेन अन इन्क्रिमेंटल मॉडेल इज युज्ड द फर्स्ट इन्क्रिमेंट इज ऑफन कॉल्ड ॲज कोअर प्रोडक्ट. आता फॉर एक्झाम्पल आपण लॉग इन मॉडेलवरती काम करत आहोत. लॉग इन मॉडेलचा फर्स्ट ड्राफ्ट तयार झाला आहे आणि आपलं टेस्टिंग तयार झालं आहे, एक डिलिव्हर डिप्लॉयबल प्रोडक्ट पण तयार झाले. बट स्टील हे फर्स्ट मॉडेल जे काय आहे त्याला आपण काय म्हणणार कोअर प्रोडक्ट म्हणणार. ओके, द कोअर प्रोडक्ट ओनली नेसेसरी रिक्वायरमेंट आर ॲड्रेस्ड. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे कस्टमरला आपलं लॉग इन पेज कसं दिसणार आहे ई कॉमर्स साईटचं हे दाखवण्यासाठी आपण काय केलं नेसेसरी रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये सॅटिस्फाय केलं. बट मेनी सप्लिमेंटेड फीचर्स रिमेन्स अनडिलिव्हर्ड. म्हणजे त्याच्यासाठी काही जे फॅसिलिटीज आहेत किंवा फीचर्स आहेत. फॉर एक्झाम्पल लॉग इन केल्यानंतर नुसतं युजर आय डी पासवर्डनंच लॉग इन होतं का, तर नाही. आपण गुगलनं लॉग इन करू शकतो किंवा आयफोननं लॉग इन करू शकतो. ते वेगवेगळे आपल्याकडं किंवा ट्रू कॉलर लॉग इन असतं. हे सगळे आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत त्या ॲड करायच्या राहिल्यात. सो त्याला आपण सप्लिमेंटरी फॅसिलिटीज किंवा फीचर्स म्हणू. ओके, सो पहिलं लॉग इन पेज कसं केलं युजर आणि पासवर्डनं तयार केलं. बट मेनी सप्लिमेंटरी फीचर्स रिमेन अनडिलिव्हर्ड. म्हणजे ते आपण दिलेलं नाही आहेत. These extra features are added in next increments. आता ह्या ज्या फीचर्स आहेत त्या आपल्याला काय होणार क्लायंटकडनं मिळणार. ओके, त्या आपण काय करणार नंतरच्या इन्क्रिमेंट्समध्ये ॲड करत जाणार. द कोअर प्रोडक्ट इज युज्ड अँड इव्हॅल्युएटेड बाय क्लायंट. आता आपलं फर्स्ट ह्याला इन्क्रिमेंटला काय म्हणतो आपण कोअर प्रोडक्ट. मग आता ही प्रोसेस कशी होते ते सांगायला लागलं ह्या डिस्क्रिप्शनमध्ये. कोअर प्रोडक्ट काय करतं क्लायंट इव्हॅल्युएट करतं. त्याच्यामध्ये काय होतं वन्स customer assesses the core product there is a plan development for the next iteration. जेव्हा फर्स्ट आपला जो कोअर प्रोडक्ट आहे जेव्हा क्लायंट आपला कस्टमर असेस करतो ते चेक करतो त्याच्यानंतर काय होतं आपल्या सेकंड इन्क्रिमेंटसाठी प्लॅन डेव्हलपमेंट स्टार्ट होतं. ओके, thus in every increment the needs of clients are kept in mind. प्रत्येक इन्क्रिमेंटमध्ये कस्टमरच्या नीड्स ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. अँड मोर फीचर्स अँड फंक्शन्स हॅन ॲडेड. ज्या काही मोर फीचर्स आहेत फंक्शन्स आहेत कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स आहेत नीड्स आहेत त्या आपण काय करतो ॲड करत जातो आणि काय करतो कोअर प्रोडक्ट इज अपडेटेड. धिस प्रोसेस कंटिन्यूस अंटिल द कम्प्लीट प्रोडक्ट इज प्रोड्युस्ड. असं करत करत काय होतं कम्प्लीट आपला जो प्रोडक्ट आहे. फॉर एक्झाम्पल आपण आता ई कॉमर्स साईटच एक्झाम्पल घेतले. ते कम्प्लीट प्रोडक्ट डेव्हलप होईपर्यंत असं प्रत्येक वेळी आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स डोक्यात ठेवून ज्या मोर फीचर्स आहेत त्या ॲड करतो आणि आपलं प्रोडक्ट अपडेट करत करत आपला प्रोडक्ट डेव्हलप करतो. ह्याच्यामध्ये मेन पर्पज हा आहे की आपल्याला कस्टमरच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या सॅटिस्फाय करायच्यात, कस्टमर आपल्याला हॅपी करायचा. ओके, सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी ह्या मेन गोष्टी आहेत. प्रत्येक स्टेपमध्ये आपण कस्टमरला विचारात घेतो. सो हा शेवटचा जो पॉईंट आहे तो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा. ओके, हे झालं इन्क्रिमेंटल मॉडेल. आता इन्क्रिमेंटल मॉडेलवरतीच बेस्ट काय आहे आपला रॅड मॉडेल आहे. ओके, आता रॅड मॉडेलची मोस्टली क्वेश्चन कसा येतो 6 मार्क्सला हा क्वेश्चन पडतो. रॅड मॉडेल एक्सप्लेन करा, त्याचे डायग्राम काढा, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेसला. हा क्वेश्चन मोस्टली 6 मार्काला पडतो. सो हा इम्पॉर्टंट आहे. ओके, आता रॅड मॉडेललाच काय म्हणतात रॅड मॉडेलचं लॉंग फॉर्म रॅपिड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. ओके, is a type of software development methodology that emphasizes quick and iterative release cycle. आता क्विक म्हणजे फास्ट. आपल्याला जे काय डेव्हलपमेंट करायचं आहे ते दिलेल्या टाईममध्ये
विदिन शॉर्ट टाईम पिरियड असतो, त्याच्यामध्ये आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये सेम आता आपण इटरेटिव्ह मॉडेल जे बघितलं तशाच रिलीज सायकल आहेत. इटरेटिव्ह आहेत पण त्या फास्ट होतात. ओके. इट प्रायमरी फोकसेस ऑन डिलिव्हरिंग वर्किंग सॉफ्टवेअर इन शॉर्टर टाईमलाईन्स. फॉर एक्झाम्पल आपलं आता पुढच्या पार्ट्समध्ये आपण बघणार आहोत कसं म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची टाईमलाईन कशी तयार होते किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी कसं आपण तयार करतो. ओके. सो आपल्याला जी दिलेली लाईन आहे त्याच्या आधीच आपल्याला प्रोडक्ट डेव्हलप करता येईल ह्याच्यासाठी आपण प्रायमरी फोकस करतो. ओके. द रॅड मॉडेल इज अ हाय स्पीड ॲडॅप्टेशन ऑफ वॉटरफॉल मॉडेल. आपला जो रॅड मॉडेल आहे तो काय आहे, हाय स्पीड ॲडॅप्टेशन ऑफ वॉटरफॉल मॉडेल. म्हणजे वॉटरफॉल मॉडेलसारखंच वर्किंग आहे पण ह्याचं फास्ट वर्किंग होतं ॲज कम्पेअर टू द वॉटरफॉल मॉडेल, in which rapid development is achieved using a component based construction approach. जसं आपण इटरेटिव्ह मॉडेलमध्ये मी आता एक्सप्लेन केलं तसं सेम आहे. कंपोनंट बेस्ड म्हणजे आता सेम ॲज म्हटलं तर ह्याच्यासारखंच होईल. आपण आता इटरेटिव्ह मॉडेलचाच हा एक पार्ट आहे रॅड मॉडेल. सो इटरेटिव्ह मॉडेलमध्ये कसं लॉग इन मॉड्यूल तयार केला जातो किंवा होम पेज तयार केलं जातं. पुन्हा आता फॉर एक्झाम्पल आपण वी आर डेव्हलपिंग होम पेज. आता होम पेजमध्ये कसं असतं, फर्स्ट आपला टॅब बार असतो, त्याच्यामध्ये सर्चिंगसाठी ऑप्शन्स असतात, नंतर बेस्ट सेलर प्रोडक्ट्स असतात, नंतर तुमच्या चॉईसनुसार कॅटेगरीज असतात, सर्चिंग असतं, अकाउंट असतं. हे सगळे काय झाले एका होम पेजचे छोटे छोटे कंपोनंट्स झाले. आता ह्याच्यामध्ये काय होतं, रॅड मॉडेलमध्ये कंपोनंट बेस्ड कन्स्ट्रक्शन होतं. फॉर एक्झाम्पल वन डेमध्ये आपल्याला सर्च बार आणि त्याचे वर्किंग फीचर्स बदलवायचे आहेत. बेस्ट सेलर प्रोडक्टचा एक तयार करायचा आहे, हा कंपोनंट झाला. कॅटेगरीचा एक कंपोनंट झाला. ह्याच्या अकॉर्डिंग आपण काय करतो, रॅड मॉडेलमध्ये डेव्हलपमेंट करतो. द रॅड मॉडेल प्रोसेस एनेबल्स अ डेव्हलपमेंट टीम टू क्रिएट अ फुल्ली फंक्शनल सिस्टीम विदिन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम लाईक 60 to 90 days. ओके. म्हणजे 2 ते 3 महिन्यात आपल्याला एक फुल्ली फंक्शनल सिस्टीम डेव्हलप करायची आहे. आता ह्याच्यासाठी एकचा डेव्हलपर काम करत नाही, ही एक डेव्हलपमेंट टीम काम करते. म्हणजे नंबर्स ऑफ पीपल एकसाथ काम करत असतात हे एक फुल्ली फंक्शनल आणि प्रॉपर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्यासाठी. वन ऑफ द डिस्टिंक्ट फीचर ऑफ रॅड मॉडेल. आता फीचर ऑफ रॅड मॉडेल इथंच हायलाईट केलं जातं. काय होतं, रॅड मॉडेलचं फीचर काय आहे, इज द रिस्पॉन्सिबिलिटी of cross life cycle activities which will be designed by the teams. Team #1. Okay. Team #1, team #n, leading to each module getting developed almost simultaneously. आता ह्या पॉईंटचं तुम्हाला मिनिंग सांगते. आता आपल्याकडे काय होणार आहे, टीम भरपूर असणार आहेत. रॅपिड डेव्हलपमेंट करायचं आहे म्हणजे माझ्याकडे किती असणार आहेत, ही टीम 1 झाली, टीम 2 झाली, टीम 3 झाली. अशा नंबर ऑफ टीम्स असणार आहेत टीम n पर्यंत. ओके. आता फर्स्ट टीमला मी काय करणार, एक टास्क असाइन करणार, लॉग इन मॉड्यूलमधलं युजर नेम आणि पासवर्डचं काम करायचं. ओके. फॉर एक्झाम्पल आपण कंपोनंट पुन्हा लॉग इन मॉड्यूल. ओके. लॉग इन मॉड्यूलमधला काय घेतला आपण, युजर नेम आणि पासवर्ड टीम 1ला दिलं. आता टीम 2ला काय दिलं, मी होम पेज असाइन केला. होम पेजमधले कॅटेगरीज आणि बेस्ट सेलर प्रोडक्ट्सचं मी टीम 2ला दिलं. टीम 3ला मी दिलं युजर अकाउंट हँडल करायचं काम दिलं. देन टीम आता 4ला मी काम काय दिलं, प्रॉडक्ट पेज डेव्हलप करायचं काम दिलं. टीम 5ला काय दिलं तर मी फॉर एक्झाम्पल मी कार्ट पेज हँडल करायचं काम दिलं. टीम 6ला काय दिलं, मी टीम 6ला ऑर्डर पेज हँडल करायचं काम दिलं. असं करत करत मी काय करणार, टीम्स वेगवेगळ्या तयार करणार. ही आपली डेव्हलपमेंट टीम तयार झाली आणि ही डेव्हलपमेंट टीम काय करणार, सायमल्टेनियसली आता लॉग इन मॉड्यूल, होम मॉड्यूल, युजर अकाउंट, प्रोडक्ट, कार्ट हे सगळे काय झाले, आपले छोटे छोटे कंपोनंट्स झाले किंवा आपले मॉड्यूल्स झाले, हे सायमल्टेनियसली डेव्हलप होतात. सो हे काय म्हटले, डिस्टिंक्ट फीचर रॅड मॉडेलचं काय आहे, पॉसिबिलिटी ऑफ क्रॉस लाईफ सायकल म्हणजे एक साथ काम करणारी ही लाईफ सायकल आहे. असाइन टू टीम्स, टीम 1,
टू टीम एन लिडिंग टू ईच मॉड्यूल त्यांनी डेव्हलप करतात आणि विच इज गेटिंग ऑलमोस्ट डेव्हलप्ड सायमल्टेनियसली. म्हणजे डे 1ला जर लॉग इनचं काम चालू असेल तर डे 1लाच होम पेजचं काम चालू असणार आहे, डे 1लाच युजर अकाउंट आणि डे 1लाच प्रोडक्ट पेजचं काम चालू असणार आहे. आणि ह्याच्यामधलं जे इंटरलिंकिंग आहे ते ॲट द एंडमध्ये एकसाथ केलं जाईल. ओके, हे झालं डेव्हलपमेंट ऑफ म्हणजे आपल्या रॅड मॉडेलचं डेव्हलपमेंट कसं फास्ट होतं ह्याचं एक एक्झाम्पल झालं. ओके, आता this model is useful for the project with possibility of modularization. ज्या मॉडेल्समध्ये आपल्याला ज्या प्रोजेक्टमध्ये मॉड्युलरायझेशन करता येईल म्हणजे त्या प्रोजेक्टला मॉड्यूलमध्ये डिवाइड करता येईल अशाच प्रोजेक्टसाठी आपण काय करतो, रॅड मॉडेल मोस्टली यूज करतो. रॅड मॉडेल फेल इफ मॉड्युलरायझेशन इज डिफिकल्ट. काही प्रोजेक्ट असतात ते छोटे असतात, त्यांना मॉड्यूल्समध्ये डिवाइड करणंच गरजेचं नसतं. अशा ठिकाणी आपण रॅड मॉडेल आपण यूज करू शकत नाही, किंवा काही प्रोजेक्ट्सचे डिवाइड करणं शक्यच नाही आहे, अशा प्रोजेक्ट्समध्ये आपण रॅड मॉडेल यूज करत नाही. द मॉडेल शुड बी यूज्ड इफ डोमेन एक्सपर्ट आर अवेलेबल विथ रिलिव्हंट बिझनेस नॉलेज. म्हणजे रॅड मॉडेल केव्हा यूज केलं जाईल, फक्त डोमेन एक्सपर्ट, न्यू बिगिनर्स आहेत किंवा ज्यांना कमी नॉलेज आहे अशा लोकांसोबत आपण रॅड मॉडेल इम्प्लिमेंट करू शकत नाही, कारण की आपल्याला डेव्हलपमेंट कमी टाईममध्ये करायचं आहे. ओके, सो आता ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय, सुटेबल फॉर द स्केलेबल कंपोनंट बेस्ड सिस्टीम. कंपोनंट बेस्ड म्हणजे आपल्याला मॉड्युलाइज करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कंपोनंट्सवरती आपल्याला काम करता येईल. देन फास्टर इम्प्लिमेंट ऑफ प्रोजेक्ट. आपला जो प्रोजेक्ट आहे त्याचं इम्प्लिमेंट फास्ट होणार आहे. रॅड मॉडेल म्हणजे नावाचंच आहे रॅपिड डेव्हलपमेंट. ओके, सो सक्सेस ऑफ रॅड मॉडेल डिपेंड्स अपॉन द टेक्निकल टीम एक्सपर्टाईज अँड स्किल. जेवढा आपल्या टेक्निकल टीम डेव्हलपमेंट टीम एक्सपर्ट असेल आणि स्किल्ड असेल त्याच्यावरती आपल्या डेव्हलपमेंटचं सक्सेस डिपेंड आहे. आणि हायली स्किल्ड डेव्हलपर्स नीडेड फॉर द मॉडेलिंग स्किल. आपला डेव्हलपमेंट जे रॅड मॉडेल आहे ते मॉडेलिंगवरती बेस्ड आहे. सो आपले जे डेव्हलपर्स असणार आहे त्यांना मॉडेलिंगचं स्किल हाय लागणार आहे. सो ह्यांचं पेमेंट पण आहे ते जास्त असणार आहे. हे एक छोटंसं डिसॲडव्हान्टेज आहे. ओके, आता हे जर डायग्रॅम बघा, डायग्रामवरनं तुम्हाला छान अंडरस्टँड होईल. आपण काय केलं, कस्टमरबरोबर कम्युनिकेशन केलं. लेट मी टेक पेन. इथं काय केलं, आपण कस्टमरसोबत कम्युनिकेशन केलं, कस्टमरकडनं रिक्वायरमेंट्स घेतले, त्याच्या अकॉर्डिंग आपण काय केलं, प्लॅनिंग केलं. ओके, आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, हा टेक स्टॅक घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला टेक्निकल कुठले लँग्वेजेस कुठले यूज करायचे आहेत, कसं डेव्हलपमेंट करायचं ह्याचा प्लॅन तयार केला. ओके, आता आपण काय केलं, मॉडेल केलं. म्हणजे इथं टीम 1ला मी लॉग इन असाइन केलं, इथं मी होम पेज असाइन केलं आणि ह्याला प्रोडक्ट पेज असाइन केलं. ओके, असं मी मॉड्युलराइज केलं. ओके, त्यामुळे ह्याच्यामध्ये काय होणार, आता 60 to 90 डेजमध्ये आपलं डेव्हलपमेंट कंप्लीट करून डिप्लॉय करायचं आहे. सो ह्याच्यामध्ये टीम 1 लॉग इनवरती परफेक्टली काम करणार, टीम 2 होमवरती काम करणार, प्रोडक्टवरती काम करणार आणि त्यांचं कन्स्ट्रक्शन सायमल्टेनियसली चालू राहणार. आणि हे प्रोडक्ट काय होणार, एकसाथ मर्ज केलं जाणार ॲट द एंड ऑफ द प्रोडक्ट आणि मग डिप्लॉयमेंट केलं जाणार. हे काय होणार विदिन 60 to 90 days. ओके, दिस इज ऑल अबाउट इन्क्रिमेंटल मॉडेल. आपण ह्यातला 1.5 कंप्लीट केलेला आहे. द नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इव्हॉल्युशनरी प्रोसेस मॉडेल आणि अजाईल प्रोसेस मॉडेल हे बघूया, म्हणजे आपला चॅप्टर कंप्लीट होईल. ओके, सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. ओके, थँक्यू सो मच.